नमस्कार, मी सोनाली प्रतूची आई यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली, बाकीची कामं आवरली। आज आहे अमावस्या म्हणून देवाची सर्व भांडी होती ती घासून काढली मस्त पितांबरीने। हे समई, देवाचं ताट, तांब्या हे सर्व छान घासून ठेवलंय, कलश वगैरे, आणि इकडे देव पण पुजलेले आहेत। तर हे घरातले मोठे माणसं करतात आणि बाकीची देवाची साफसफाई ते आम्ही करतो। आणि नंतर इथं मटपूजन वगैरे झालं होतं, त्यानंतर काही किराणा वगैरे भरून आणला होता, तर इथे चाललं होतं ठेवायचं काम फ्रीजमध्ये बाकीच्या साऱ्या वस्तू, आणि काही भाज्या वगैरे होत्या त्या पण ठेवून दिल्या, आणि काही मुलांचे ड्रायफ्रूट वगैरे हे साईडला ठेवले, आणि काही किराणा होता तो आईने भरला। तर आम्ही दोघी मिळून सगळं ठेवत होतो पटपट, कारण आम्हाला जेवायचं पण होतं। नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर इथे काय रे प्रतूष, प्रतूष दे ठेवून ते, चल इकडे इकडे चल बाळा, चल ऐ चल इकडे चल। त्यानंतर प्रतूष झोपल्यानंतर हे बाकीचे काही कामं असतात एक्स्ट्रा, ते मला करायचे असतात, आणि ते मी दुपारचं करते। तर मी ते लिक्विड घेतलं आहे, आणि त्यानंतर त्यात सोडा टाकला आणि कोलगेट पण टाकली, हे सर्व मिक्स करून हा जो किचन जवळचा बोर्ड होता एकदम खराब झाला होता, आणि बाकीचे बोर्ड जे आहे ते व्यवस्थित आहे, पण हा एकदम तेलकट वाफेने वगैरे खूप खराब दिसत होता तो। तर म्हटलं आता त्याला अगोदर साफ करून घ्यावा, आणि हे सर्व मी अगोदर ब्रशने त्याला लावून घेतलं, आणि त्यानंतर मी सर्व पुसून काढलं। पण याला खूप मेहनत केली, पण त्यानंतर शेवटी हा फायनली बोर्ड चांगला झाला। पण हे पुसल्यानंतर ते लवकर निघतच नव्हतं, आणि लिक्विडचं जे होतं पिवळटपणा तो असा मध्ये मध्ये त्याचा डाग पडला होता, तो कॅमेऱ्यात नाही दिसत आहे पण होते। मग त्यानंतर मिस्टर आले आणि ते बोलले की आता मीच करतो, तर मग त्यांनी सर्व बारीक होते ते डाग ते सर्व काढले कपड्याने पुसून, आणि त्यानंतर हे असं छान असं झालं। आणि ही लादी जी आहे ना, तर ही सासूबाईंच्या पसंतीची, आणि त्या मला सांगत होत्या की मी अशी चॉईस केली म्हणून। आणि त्यानंतर इथे घेतलेली शेंगदाण्याची चटणी करून घेतली आहे, आणि थंड व्हायला ठेवलेली। इथे डाळ वगैरे झाले, डाळ भात झाली, चटणी झाली, आणि तर शेजाऱ्यांकडून मानव आला होता, कोथिंबीरचा टब भरूनच आला होता। काय बघायचे का त्याचं काय करायचं वड्या? त्यानंतर आम्ही इथे घेतल्या होत्या गोड पुऱ्या बनवण्यासाठी, तर प्राप्ती आणि प्रेषा मला इथं मदत करतात, ते उंडे बनवून देत होत्या। आणि गोड पुऱ्यामध्ये ना गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ आणि गूळ आणि रवा टाकला होता। रवा यासाठी की अशा तेलकट होत नाही रव्यामुळे, त्यामुळे थोडासा रवा पण टाकला होता, बारीक रवा। आणि हे सर्व काही बनवून घेतल्या, कारण त्या मिस्टरांना बाहेर जायचं होतं, त्यामुळे त्यांना थोड्याशा द्यायच्या होत्या। आणि ह्या पुऱ्यानं एकदा आपण बनवल्या ना 8 दिवस राहतात, तर आम्ही खूप सारे बनवलं होतं, बरेच वेळ आम्हाला गेलं। आणि त्यानंतर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे। तर इथे मी चपातीसाठी पीठ मळून घेते, तर सर्वात अगोदर पाणी घेतले, त्यात मीठ टाकले चवीनुसार, आणि त्यानंतर आपल्याला 1 पळी चमचा तेलाचा टाकायचा आहे। तर तेलामुळे काय होतं, पीठ ना एकदम असं सॉफ्ट होतं, आणि चपाती नंतर ना कडक होत नाही। तर बऱ्याचदा असं होतं की चपाती कडक होते आपली, हा प्रॉब्लेम ना सर्वांनाच फेस करावा लागतो। तर बरेच जणांचं असं होतच असतं, का माझं बऱ्याचदा होतं। तर मी आता ही एक ट्रिक वापरते एवढ्यात, तर तेल टाकलं ना तर मऊच राहतात चपात्या बरेच वेळ, असं टिफिनला वगैरे द्यायचं असलं तर। आणि मग छान असं पीठ मळून घेतलं, आणि पीठ मळून झाल्यानंतर पण त्याला तेल लावून एकदा चांगलं मळून घ्यायचं, आणि मळलं की थोड्या वेळ ना रेस्टसाठी एका डब्यात ना बंद करून ठेवायचं, कारण 15-20 मिनटं अर्धा तास पीठ भिजलं ना खूप छान चपात्या होतात। पण आता माझ्याकडं वेळ नव्हता, त्यामुळे मी लगेच बनवायला घेतलं, तरी पण चपात्या खूप छान आल्या होत्या। आणि इथे ना ट्रॅक्टर बोलावला होता संध्याकाळचं, कारण ना
हे इथं सगळी दशापाळी चालू होती वावराला, कारण इथं सर्व गवत झाले आणि यात रोप टाकायचे, त्यानंतर कांदे वगैरे लावायचे आणि पावसामुळे छान असं गवत फुटले आणि त्या शेळ्या छान जातात ते आणि शेळ्यांचे मालक पण बसलेत भांडी घालून निवांत, काही जरून थकलं ते. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.